एदाय बा किथना एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना टाळी वाजवा सगळे टाळी वाजवा येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा 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 एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एके दिवशी येत होते माईन गोल गोल बोल्या गेल्याले बा बोबड्याची भाषा आहे ऐका बोबडा काय म्हणतोय एके दिवशी येत होते माईन गोल गोल बोल्या गेल्याले बा थांबद्या पोलांना एक एक दिली थांबद्या पोलांना एक एक दिली मला तर आलदी दिल्लीले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर तुटून मानले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर तुटून मानले बा दुबु 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 मानले बा अन फुटू 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 लल्ले बा दुबु 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 मानले बा अन फुटू 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 लल्ले बा काय येईन तुम त्या संगतीला बा काय बा येईन तुम त्या संगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एके दिवशी येत होते माईन लवित खलवल केलले बा एके दिवशी येत होते माईन लवित खलवल केलले बा थांबद्या पोलांना वाटी वाटी दिलं थांबद्या पोलांना वाटी वाटी दिलं मला तर उलटत दिलले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर तुटून मानले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर तुटून मानले बा दुबु 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 मानले बा न फुदु 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 लल्ले बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा एदाय बा किथना तागल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा ते बोबड्याच्या भाषेत संतांनी त्याचे उद्गार लिहिले म्हणजे कधी कधी ही गवळण म्हटली तर असं वाटतं महाराज बोबडेच आहेत का काय काय गवळीचा आकारच गवळणीचा आकारच असा आहे महाराज शब्द कळले का व्यवस्थित तुम्हाला कळले का एके दिवशी येत होते माईन गोल गोल पोल्या केल्याले बा थांबद्या पोलांना एक एक दिलीन मनात आलदी दिल्लीले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुपतून मानले बा दुबु 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 मानले बान फुदू 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 लल्लोले बा एदाय बा किथना आता गल्या मी येईना तुम त्या थंगतीला बा हे बोबड्याचे उद्गार आहे ते संतांनी त्यांच्या भाषेत लिहिले महाराज देवासोबत काही काही जण भांडायचे आणि हल्ली असंच घडतंय कुठेतरी एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम करावं
आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक काका नेहमी असतातच. जो माणूस सदैव एखाद्याचं चांगलं करतो त्याला आवर्जून कुणी ना कुणी आडवं येणारच महाराज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्याला जर असं वाटत असेल मी सतत एखाद्याचं चांगलं करतोय पण माझ्या दारामध्ये लोक कचराच टाकतात, त्यानं बाकीचा विचार करायचा नाही. कारण हा प्रसंग ज्यावेळी माझ्या तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये घडला, तुकोबारायांना समाजानं त्रास दिला, त्यावेळी तुकोबारायांनी देवाला विनंती केली, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. देवा, जे मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्रास देण्याची बुद्धी तू मला देऊ नको. कारण जे दुसऱ्याच्या दारात कचरा टाकतात देव त्यांच्या दारात कचरा टाकायला माग पुढं बघत नाही. म्हणून आपण सदैव नाही चांगलं करता आलं पण कमीत कमी वाईट तरी करायचं नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमी असतातच महाराज. इंस्टाग्रामला एक काका ट्रेंडिंगला एक रील आली बघा, अखिल वारकरी संप्रदायाचं भूषण प्रत्येक कीर्तनकाराच्या, प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये ज्यांचं एक श्रद्धेचं स्थान आहे असं आमचं श्रद्धास्थान परमपूज्य आदरणीय आम्ही ज्यांच्यामध्ये साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय बघतो असे हरिभक्तपरायण गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर महाराज. खरे ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्ही नाही बघू शकत, आमचं दुर्भाग्य आहे. पण कुरेकर बाबांकडे बघितल्याच्या नंतर साक्षात सद्गुरु जोग महाराजांचं आणि ज्ञानोबारायांचं दर्शन आम्हाला होतंय. आणि कुरेकर बाबाला इंस्टाग्राम वरती एका दुर्बुद्ध माणसानं कमेंट केली, तुम्ही 95 वर्षाचे झाले तरी रथात बसायची हौस झाली नाही का? तुम्ही गळ्यामध्ये हार घालता, 95 वर्षाचं वय झालं. तर नराधमानं कुरेकर बाबांना डायरेक्ट सांगितलं समाधीपाशी जायची तुमची लायकी नाही, असे शब्द बाबांना वापरले. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्येष्ठ वरिष्ठ कीर्तनकाराला माझी विनंती आहे महाराज, त्या नराधमावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्याचं तोंड तेवढं बंद करण्यात यावं. कारण आज वारकरी संप्रदाय एवढा उच्च कोटीला गेला, ही सगळी कृपा सद्गुरु जोग महाराजांच्या नंतर हरिभक्तपरायण गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांची. त्या वाईट विचारी वृत्ती माणसानं अशी कमेंट केली की आळंदीत सगळे विद्यार्थी तूप खातात म्हणे. परंतु आज जर आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या संपूर्ण बंधू परिवाराकडे बघितलं, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधले प्रत्येक विद्यार्थी आज सुद्धा मधुकरीचं जेवण खातात काका. आणि ज्ञानोबारायांच्या कृपेनं तूप त्यांना खायला मिळतंय, ही त्यांच्या दारात केलेली सेवा त्याचं फळ आहे महाराज. समाज उगाच कोणालाही डोक्यावरती घेत नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ज्यांना स्वीकारलं समाज त्यांना डोक्यावरती घेत असतो. काही असतात असे नराधम की ते चांगल्या लोकांना कधी चांगलं बोलतच नाही, पण आपलं नाव त्यांच्यामध्ये नसावं आपलं नाव त्यांच्यामध्ये, आपलं नाव सात्विक कार्यामध्ये असावं. हा, रोजचं इन्कम तुमचं 10 रुपये असेल ना, त्यातलं 1 रुपया तुम्ही देवाच्या नावाने काढून ठेवलाच पाहिजे. कारण करता करविता तो भगवान परमात्मा आहे, त्याच्याशिवाय या मृत्यू लोकांमध्ये काही होत नाही. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझे आबळे, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता, वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता. वृक्षाचं पान हलण्यासाठी सुद्धा ज्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेशिवाय या मृत्यू लोकांमध्ये काही होत नाही. आम्ही भगवंताची लेकरं आहोत आणि भगवंताविषयी प्रेम आमच्या अंतकरणामध्ये असावं. आणि तीच प्रेम तीच श्रद्धा आम्हा सर्वांच्या माथरा नगरीकरांच्या अंतकरणामध्ये भगवान श्री महादेवांच्या चरित्राचं वर्णन करत असताना महादेवांची मूर्ती अशी आमच्या अंतकरणामध्ये ठसली आहे की आज खरंच कीर्तनामध्ये मी सांगितलं, आजचा जो दिवस आहे आज देवाकडे काहीतरी मागायचा दिवस आहे. आज आमचा अधिकार झालाय, कथा श्रवण केलेली आहे आम्ही श्रद्धायुक्त अंतकरणानं. एखाद्यानं 1 रुपया जरी वर्गणी दिली असेल त्याचा सुद्धा आज अधिकार झालाय की आपल्याला देवाकडे काहीतरी मागायचं. पण उग काही मागायचं नाही. एका सासूनेला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले काका, सासूला आणि सुनेला. आणि सगळ्यात अगोदर भगवान भोलेनाथ सासूबाईकडे गेले. सासूबाईकडे गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी सांगितलं, बोल तुला काय पाहिजे.
आता ती म्हटली मी मागितलं, माझ्यापेक्षा जास्त जर माझ्या